मित्रांनो, आता सकाळ सकाळ बघा ही बातमी पाहिली. ही बातमी आहे बीडमधील एक पेपर आहे झुंजार नेता. बातमी अशी आहे की नीटचा पुन्हा बोजवारा. बघा काय झालेलं आहे की आता त्या मुलीचं आणि मुलाचं नाव सांगत नाही, परंतु त्यांनी हे अगोदर बातमी पहा. त्यांनी आता डबल झालेली जी नीटची एक्झाम आहे, एक्झाम दिल्यानंतर आन्सर कीनुसार एका विद्यार्थ्याला 500पेक्षा जास्त मार्क होते, एका विद्यार्थिनीला 600पेक्षा जास्त काहीतरी मार्क होते आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना 100पेक्षा कमी मार्क पडले. आणि यामध्ये पुन्हा टायटल देण्यात आलं की नीटचा पुन्हा बोजवारा. आणि मग त्या झुंजार नेता या पेपरमध्ये जे फोटो लावलेले आहेत त्या मुलांचे, आईवडिलांचे, त्यामध्ये बातमी दिलेली आहे की त्या मुलाने स्वतःला काहीच बोलाना, घरामध्ये कोंडून घेतलं, रडत बसला. लक्षात घ्या, येथे मी मुद्दा नीटचा, पेपर फुटीचा याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. पेपर फुटी आहे, 100% आहे. विद्यार्थ्यावर अन्याय आहे, 100% आहे. फ्री अँड फेअर एक्झाम झाली पाहिजे, 100% मान्य आहे. परंतु या सिस्टमचा बळी तुम्ही तुमच्या मुलांना किती दिवस देणार आहात, हा खरा प्रश्न आहे. लक्षात घ्या, म्हणजे फक्त नीट म्हणजेच आयुष्य आहे का JEE म्हणजेच आयुष्य आहे का? एखादी एक्झाम म्हणजेच आयुष्य आहे का? आयुष्याकडे आपण नेमकं कोणत्या नजरेने पाहत आहोत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ही सिस्टम, हे लाईफ, या जगामध्ये काहीच निश्चित नाही. या अनिश्चित अशा जगामध्ये जगत असताना या अशा गोष्टींना जर तुम्ही चिटकून बसत असाल, ठीक आहे, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी आहे तोपर्यंत कराव्या लागतात, काही गोष्टी अचीव कराव्या लागतात, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु ते जर नाही मिळालं किंवा त्याला काही अडथळे आले, काही अडथळे हे मुद्दामहून आणलेले असतात. जसे हे अडथळे आहेत हे मुद्दामहून आणलेले आहेत किंवा त्या व्यवस्थेतील दोषामुळे आलेले आहेत. किंवा अनेक, आता लाखो मुलं नीटची एक्झाम देतात. आता सगळ्यांचं सिलेक्शन होतं का? नाही होत. कोणाचा अभ्यास कमी पडतो, असे सुद्धा अनेक कारणं असतात. आणि किंवा अभ्यास असतो परंतु तुमचा ज्या विषयात जितका अभ्यास झालेला आहे त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न येतात किंवा तितका परफेक्ट अभ्यास झालेला नसतो. आता पुढं सांगण्या अगोदर तुमच्या माहितीस्तव सांगतो की माझा मुलगासुद्धा यावर्षी 12वीला नीटला आहे. आणि मी त्याला 1-2 दिवसाआड फोन करतो आणि लक्षात घ्या, माझं फोनवर बोलणं असतं की जास्त झोप घेत जा, जास्त आराम करत जा. आणि त्याला आता तिथलं जे विकली जी एक्झाम होते त्या ट्युशनची, तर तिथं त्याला 500पेक्षा जास्त मार्क येतात. परंतु मी त्याला म्हणतो की एवढे नाही, मी म्हणत असतो की तुला बायोलॉजीला जास्तीत जास्त 200पेक्षा कमी मार्क आले पाहिजेत, फिजिक्सला 100च्या आतच मार्क आले पाहिजेत, लय झालं 50 मार्क आले तरी भरपूर झाले. आणि केमिस्ट्रीला सुद्धा 100च्या आतच मार्क आले पाहिजेत, 50च्या आत जरी मार्क आले तरीसुद्धा भरपूर झालं. म्हणजे बायोलॉजीचे एक जास्तीत जास्त मॅक्झिमम 200 धरा आणि आपले केमिस्ट्रीचे 70-80 धरा आणि फिजिक्सचे 70-80, म्हणजे टोटल जर लावलं तर एक 350च्या आसपास होतं आहे. आता 350 मार्कावर नीटला ॲडमिशन होतं का? नाही होत. आणि मग मी त्याला म्हणतो की अरे फक्त नीटच करावं, फक्त प्रत्येकाने डॉक्टरच व्हावं, हा अट्टहास कशासाठी? तू तयारी करत आहेस बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या 3 विषयांचा, या निमित्ताने तुझा परफेक्ट अभ्यास होईल आणि तो तुला लाईफ टाईम कामाला येईल. त्यामध्ये करिअर करावंच असं काही आहे का? ठीक आहे, त्यानंतर त्यातला एखादा विषय जर तुला चांगला जमत असेल तर त्याच्यावर तू BSc करू शकतो, MSc करू शकतो, त्याच्यावर काही अजून पुढं PhD वगैरे काही नो
पुन्हा नेट सेट करू शकतो. अनेक ऑप्शन आहेत लाईफमध्ये. एवढ्यावर तुमचं आयुष्य थांबतं का, करिअर थांबतं का? बातमीमध्ये त्या आईचे चेहरा जर पाहिला, आता ते शब्द वापरू नयेत, परंतु घरातील जणू का एखादा व्यक्ती गेलेला आहे का, इतके अश्रू, इतकं दुःख. आणि यामधून बघा, तुम्ही जे तुमच्या मुलावर हे जे प्रेशर टाकता का, हे जे वातावरण तयार करता, ही जी इकोसिस्टम जी तयार करत आहात विद्यार्थ्यांसाठी, यामुळे एक्झाममध्ये फेल झाल्यानंतर, कमी मार्क आल्यानंतर अनेक विद्यार्थी दरवर्षी तुम्ही पाहत आहात, अनेक विद्यार्थी जे नाही करायला पाहिजे ते करतात, स्वतःचं जीवन संपवतात. कशासाठी? नीटसाठी, डॉक्टर होण्यासाठी, इंजिनियर होण्यासाठी. म्हणजे याला जबाबदार कोण आहेत? याला जबाबदार लक्षात घ्या. मी या एक्झाम फ्री अँड फेअर झाल्यानंतर सुद्धा बघा, एक्झाम एकदम परफेक्ट झालेली आहे. त्यामध्ये परीक्षेमध्ये कसलाही घोटाळा झालेला नाही. असं असताना सुद्धा अनेकदा तुम्ही पाहत असाल की विद्यार्थी कमी मार्क आल्यानंतर, फेल झाल्यानंतर स्वतःचं जीवन संपवतात. मग याला जिम्मेदार कोण? हे जे तुम्ही वातावरण, अपेक्षेचं ओझं तुम्ही जे विद्यार्थ्यावर लादलेलं आहे, ते पहिल्यांदा काढायला शिका. अरे विचार करा, 200 वर्षापूर्वी, लय झालं फार तर 100 वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये किती डॉक्टर होते, किती इंजिनियर होते? हे मानवाचा होमोसेपियन्स हा प्रवास तुम्हीच त्या बायोलॉजीमध्ये शिकता, डार्विनचा सिद्धांत त्यामध्ये शिकता. हा आपला जो उत्क्रांतीचा इतिहास आहे आणि आपण जो आधुनिक मानव तयार झालेला आहे, आणि त्यामध्येही हे एज्युकेशन वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या अलीकडच्या आहेत. म्हणजे फार आपले खापर पंजोबा फक्त लिहिण्या वाचण्यापुरते होते. त्यातील अनेक जण तर तेवढे सुद्धा नव्हते. हे सगळं आत्ता आलेलं आहे. मानवी जीवनाच्या लाखो वर्षांच्या इतिहासामध्ये हे आत्ता आलेलं आहे आणि त्यालाच तुम्ही जीवन बनवून टाकलेलं आहे. ठीक आहे, विज्ञानामुळे या 50-100 वर्षामध्ये एवढा या सृष्टीमध्ये आमूलाग्र बदल झाला की प्रत्येकाचं जीवन, ज्या गोष्टी सध्या उपलब्ध आहेत, जी सिस्टम सध्या उपलब्ध आहे, त्याच्यावर येऊन बसलेलं आहे. आणि यासाठी पैसा लागतो. प्रत्येकाला आता चांगली लाईफस्टाईल हवी आहे. प्रत्येकाला पैसा हवा आहे. प्रत्येकाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, प्रत्येक गोष्टी पाहिजेत. आणि या जर नाही मिळाल्या तर नैराश्य, दुःख, म्हणजे माणसाला जीवनाचा अर्थच नेमका कळायला मार्ग नाही. आणि त्यामुळे माणूस असा धावत चाललेला आहे आणि खरं जीवन जगायचं विसरून गेलेलं आहे. म्हणजे शिक्षणामध्ये मुलांचे वयाचे 30 वर्षापर्यंत निघून जातात. बघा, अनेक विद्यार्थ्यांची 30 वर्षापर्यंत नोकरी लागली तर ठीक आहे, नाही नोकरी लागली, तिथून पुढं मग त्याचं पुढचं आयुष्य बघता 10-5 वर्षे निघून जातात की लगेच तो 40चा होतो. बघता अजून 1-2 पंचवार्षिक निघून गेल्या, निवडणुका झाला, तो 50चा, संपलं लाईफ. अरे जीवनामध्ये काय आहे? जीवनामध्ये काही सुद्धा नाही. तुम्ही या ज्या खोट्या भ्रमामध्ये, खोट्या मायाजाळामध्ये फसलेले आहात, यातून बाहेर निघायला शिका. हे एखादी एक्झाम म्हणजे, एखादी फक्त नीट म्हणजे, जेई म्हणजे आयुष्य नव्हे. हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य आहे. मुलांना अगोदर हे सांगा, हे म्हणजे लाईफ नाही, लक्षात घ्या. आणि यामधून तुम्ही काय करत आहात? तुमच्या स्वतःच्याच मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. हे काही सरसकट घडणारं प्रमाण नाही, परंतु अनेक लक्षात ठेवा, अनेक पालकांचा याबाबत अट्टहास असतो, दबाव असतो. मुलांना ते तसं वातावरण देतात. अगदी लहानपणापासून CBSE हे ते पॅटर्न वगैरे याच्यामध्ये लाखो रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले असतात. आणि एवढं मोठं इन्व्हेस्ट करूनसुद्धा
जर अपेक्षेप्रमाणे रिझल्ट नाही आला तर पुन्हा घरामध्ये तणावाचं वातावरण, टेन्शन, वाद विवाद. म्हणजे काय झालेलं आहे, माणूस जीवन सगळं काही असून सुद्धा हे पालक जीवन जगायचंच विसरून गेलेले आहेत. लक्षात घ्या, आपण कुठून तरी येऊन या पृथ्वी तलावर टपकलेलो आहोत. लक्षात घ्या, आपला जन्म झाला, परंतु लक्षात ठेवा, मानवी किंवा सजीव सृष्टीची सुरुवात नेमकी कशी झाली. आपण डार्विनच्या सिद्धांतामध्ये शिकलेलो आहोत. फुका, फर्स्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सेस्टर, त्यानंतर लुका, हे जे आपण शिकलेलो आहोत. परंतु याच्याही अगोदर हा सजीव नेमका कसा निर्माण झाला, हा ज्याला आपण आत्मा आहे नाही याच्यावर वादविवाद सुरू आहे, तो अजून सायंटिफिकली प्रूव्ह झालेला नाही. आपलं अस्तित्व नेमकं कसं सुरू झालं याचा अजून शोध लागलेला नाही आणि माझ्या माहितीस्तव हा शोध कदापिही लागणार नाही. म्हणजे या कालसृष्टीमध्ये आपलं खरं आयुष्य हे अत्यंत नगण्य आहे. लक्षात ठेवा. आणि कधी काय होईल सांगता येते का. आजकाल तर एवढं अनिश्चित झालेलं आहे, ॲक्सिडेंट असेल, कायनो असेल, बायनो असेल, यामध्ये माणूस कधी जाईल याचा भरवसा नाही. आणि मग असा असताना आहे तोपर्यंत चांगल्या पद्धतीने जीवन समजून घेऊन, ठीक आहे तोपर्यंत प्रयत्न करावे लागतात, 100% मान्य आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. करा, बिनधास्त करा, चांगलं जीवन जगा, चांगला अभ्यास करा, चांगला संसार करा, चांगलं करिअर करा, चांगला उद्योगधंदा करा, सगळ्या गोष्टी करा. परंतु हे करत असताना हे सुद्धा लक्षात ठेवा की जीवन नेमकं कशासाठी आहे. जीवन हे जगण्यासाठी आहे. जीवन हे आहे तोपर्यंत या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आहे. लक्षात ठेवा. आता तुकोबारायांचा एक अभंग आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. लक्षात ठेवा, हे तुम्ही याचा उद्वेग जर करत राहाल तर तुमच्या हाती केवळ आणि केवळ दुःख दुःख दुःखच सापडणार आहे. प्रयत्न करा. तुकोबारायांनी प्रयत्न करा 100% सांगितलेलं आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न करा, परंतु असाध्य ते साध्य गोष्ट प्रयत्नाने साध्य होत असते. परंतु त्यासाठी एकाच गोष्टीवर अवलंबून राहू नका. जीवनामध्ये संकट येत असतात, संकट जात असतात, विद्यार्थ्यांना ते शिकवा. लक्षात ठेवा. आणि ही जिम्मेदारी आपल्या सगळ्यांची आहे. आईवडिलांची जितकी आहे, कारण तितकीच जे सभोवताली जे वातावरण तयार केलेलं असतं. तुमचा मुलगा नीटची एक्झाम तयार करीत असतो, लगेच त्याला 100 जण असे शेजारचे पाहुणे रावळे हे लगेच असे डोळे टपून असतात. मुलगा काय करतो, नीट. किती मार्क पडले, कमी पडले. काय चाललेलं आहे. म्हणजे हे बाहेरचं सुद्धा जे अपेक्षांचं जे ओझा त्याच्या मानगुटीवर तुम्ही दिलेलं आहे. आणि या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत, नीट असेल, MPSC असेल, UPSC असेल, ज्या अनेक ज्या एक्झाम आहेत, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम असतील, या सगळ्या एक्झाम या फ्री अँड फेअर झाल्या पाहिजेत. यासाठी एक आंदोलन उभारणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यासाठी आपण सर्वांनी, प्रत्येकाने सोनम वांगचुक यांना साथ देणं गरजेचं आहे. ठीक आहे. किमान ज्या एक्झाम होतात, एखादी एक्झाम किंवा एखादी नोकरीची गोष्ट असेल, MPSC UPSC सारख्या ठिकाणी, आता सध्याच्या काळामध्ये साधी जरी नोकरी असेल, ग्रामसेवक, तलाठी, यालासुद्धा भरपूर पेमेंट्स आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा तुमचं लाईफ सेट होऊ शकतं, लाईफचं करिअर होऊ शकतं. एवढे पेमेंट्स त्या सरकारी नोकरदाराला आहेत. आणि मग अशामध्ये यामध्ये जर अर्ध्यापेक्षा लक्षात घ्या, अर्ध्यापेक्षा जास्त पदं ही पैसे देऊन भरती केली जातात.
आताच महागल्ली बातमी पाहिली की तलाठी भरतीचा रेट 25 लाखापासून सुरुवात होते. म्हणजे 25 लाख द्या, 50 लाख द्या आणि डायरेक्ट तलाठी व्हा. आणि मग जो हुशार विद्यार्थी आहे, जो गरीब घरचा आहे, जो प्रामाणिक आहे, ज्याच्याकडे जमीन नाही आहे तर थोडीफार आहे ती विकू शकत नाही किंवा बँक बॅलन्स नाही, 2 नंबरचा पैसा नाही, मग तो विद्यार्थी स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर, मेहनतीच्या जीवावर ते पद प्राप्त करू शकतो. आणि महाभारतामध्ये जे 6 दुःख सांगितलेले आहेत त्यापैकी एक गरिबी एक दुःख आहे. आणि मग तो आयुष्यभर त्या गरिबीमुळे दुःखामध्ये जगतो, लक्षात घ्या. आणि मग हे दुःख आपण त्याच्या वाट्याला देण्याचं कामसुद्धा आपण करतो. ठीक आहे, त्याला तुम्ही फ्री अँड फेअर वातावरण दिलेलं आहे आणि त्यामध्ये तो प्रयत्न करण्यात कमी पडलेला आहे. त्यावेळेस त्याने सुद्धा दुःख मानण्याचं कारण नाही. अनेक ऑप्शन आहेत, अनेक पद्धती आहेत आणि पैसा म्हणजे सुद्धा जीवन नाही. लक्षात घ्या, आता हे शेती वगैरे हे ते आपण ज्या एवढ्या मोठ्या शेतीची वाटणी करून घेतलेली आहे पृथ्वी तलावर, हे माझं घर, ही माझी शेती, ही माझी संपत्ती, हा माझा पैसा, हे माझं बँक बॅलन्स. आपण कितीतरी उदाहरणं पाहतो. राजाचे रंक झालेले आहेत आणि रंकाचा राजा झालेले आहेत. या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत किंवा आपण त्याला कोणता वेगळा शब्द सध्या काही आठवत नाही, परंतु एक वेगळा शब्द देऊ शकता किंवा या योगायोगाच्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, तरीसुद्धा तुकाराम महाराज म्हणतात प्रयत्न करायचंही थांबू नका आणि प्रयत्न करूनही जर साध्य होत नसेल तर दुःख मानायचं कारण नाही. आहे त्यामध्ये सुद्धा तितकंच आनंदी राहा जितका आनंदी तो यशस्वी असलेला व्यक्ती होतो. आणि प्रत्येक यशस्वी व्यक्ती आनंदी आहे का? आताच भारतातील 1 नंबरचा श्रीमंत असणारा अदानी सुद्धा मागं मंदिरामध्ये गेला आणि म्हणतो मी अस्वस्थ आहे, बेचैन आहे, परेशान आहे, सुख नाही. त्यामुळे सुख हे केवळ पैशामध्ये आहे, संपत्तीमध्ये आहे. या सगळ्या भ्रमाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला आयुष्यच नाही, लक्षात ठेवा. अत्यंत नगण्य आयुष्य आहे. तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी होते, बालपण, तारुण्य, वार्धक्य, यामध्ये आयुष्य कसं संपून जातं हे कोणालाही कळत नाही. त्यामुळे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल, करिअरपेक्षा सुद्धा, पैशापेक्षा सुद्धा, धनसंपत्तीपेक्षा सुद्धा आयुष्य कसं जगायचं, आयुष्य जगता आलं पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आयुष्य जगता न आल्यामुळे प्रत्येक माणूस परेशान आहे. घरामध्ये टेन्शन, माणसाचे बघा ना, तुम्ही स्वतःवर विचार करा. तुमचे स्वतःच्या घरामधल्या माणसासोबत सुद्धा जमत नाही, तुमचं शेजाऱ्यासोबत जमत नाही, तुमच्या गावातल्या सोबत सुद्धा जमत नाही. किती लोक टेन्शनमध्ये आहेत, व्यसनी आहेत, परेशान आहेत. हे सगळं कशामुळे आहे याचा कधीतरी विचार करा. कारण तुम्हाला जीवन समजलेलंच नाही. आणि हीच सिस्टम, हीच फेल सिस्टम जी निसर्गाच्या विरोधामध्ये आहे, जी या खरं जे लाईफस्टाईल आहे या पृथ्वी तलावरचं, यामध्ये काही नाही, निसर्गाने काहीसुद्धा तयार केलेलं नाही. जसे इतर गाय म्हैस आहेत, अगदी तसंच लाखो वर्षे माणूस जंगलामध्ये भटकत होता आणि तेच खरं आयुष्य आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.